जय श्रीराम मंडळी. प्रभू श्रीरामनवमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. याच्यावरून दिसत असेल की उपवास आहे आज. पटापट खाऊन गेलो जिमकडे. तिकडे आले होते नळ आणि पहिलाच व्यक्ती भेटला तो मोगली नंतर लगेच नेपालीचं आगमन झालं. दोघांनी मिळून मस्त झाडांना रेलचेल पाणी मारून दिलं एकदम. आता या आजीला काही गरज आहे का बरं या वयात झाडांना पाणी मारायची? पण नाही, तिच्या नातवांसाठी तिने पुढची प्लॅनिंग करून ठेवलेली. म्हाताऱ्या लोकांना समजतंय पण आपल्यासारख्या युवा पिढीला समजत नाही की झाड लावणं केवढं गरजेचं. आता हे सगळं झाल्यानंतर फेंगसाने मी गेलो ऋषाला भेटायला, कारण ऋषा न्यायाधीश झालेला आहे. लोकांसाठी असेच पण आमच्यासाठी तो आमचा एंडीज आहे. जवळपास 1-1.5 तास कुठा पाडून झाल्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. येताना मस्त राम मंदिर चौकातलं प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं. प्रसाद देणाऱ्या मंडळीकडून प्रसाद घेतलं. पंजेरी खिशात टाकून घेतली. ते काय असतं मला सांगा बरं. मंदिराची साफसफाई सेवा करणाऱ्या मंडळीचा व्हिडिओ तर घ्यायलाच पाहिजे. गौरव, लकी, अमर आणि आमचा फेंग्स चारींनी मस्त एकाच फुटेजमध्ये व्हिडिओ कव्हर केला. आता टेम्परेचर जवळपास 40+ झालेलं होतं. मला जायचं होतं शेतामध्ये, कारण रात्री आपल्या घरी नवमीची पूजा आहे. त्याच्यासाठी केळीचे पानं आणायचे. मग शेतात गेलो. आता बघून घ्या बरं केळीच्या पानांची बांधणी कशी करतात. 2 कापटे तोडले काकांनी मस्तपैकी. मी पानं रचून दिले आणि बांधायचं काम काकांनीच केलं, कारण ते आपल्याला काही जमत नाही बांधता रिकामे पांटे पाडून गेले असते. अजून 2 शब्द कोण एक्स्ट्रा ऐकून घेणार आहे बरं. म्हणजे तसं नाही म्हणायचंय मला, ऐकून तरी घेईल मी. माझं काम सुरू झाल्यानंतर काकांचं काम सुरू झालं. त्यांनी मस्त केळीचे पांटे बांधले. एक गट्टा तयार केला. निघालो आम्ही घराकडे. टेम्परेचर जास्त आहे, पाणी जास्त प्या. चला मग आजचा व्लॉग संपू. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. जय श्रीराम.